शुभ्रा, ए शुभ्रा, माझे शूज घेऊन ये बा. अरे हे काय, तुला किती वेळा सांगितलं मॉर्निंग वॉकला हे शूज नाही चालत मला. हो का? सॉरी बाबा. अरे तू असं, मला वाटतं शुभ्राच आहे. सॉरी सॉरी सॉरी. बाबा मला काय सॉरी म्हणता, तुमचे शूज आहेत. मला नेहमीच आहे का बाबा? हे बरोबर आहेत का? करेक्ट. काय असू दे मी घालतो. सावकाश. हा. आणि बाबा तुम्ही मला सॉरी वगैरे म्हणत जाऊ नका. हा, पूर्वी मी चुकल्यावरती कसे माझ्या अंगावरती जोरात ओरडायचा, अजूनही तसेच ओरडत चला मला. नाही, आजकाल फारशा चुका करत नाहीस तू. आता परफेक्ट सून झालीस तू. थँक्यू बाबा. झालं बाबा. शुभ्रा पण किती कष्ट करते, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपते, केवढं काम करते घरात ती. नाही काम करते ती, आजकाल काहीतरी बिनसलंय तिचं. काय बिनसले कळत नाही मला. प्रत्येक गोष्ट करताना घाबरत असते. आपण गेल्यानंतर कसे काय कुलकर्णी खानदानाच्या परंपरा सांभाळणार आहे परमेश्वराला माहिती. नाही बाबा, अशी नका काळजी करू तुम्ही. मान्य आहे मला शुभ्रा जरा अलीकडे त्याच्यात कॉन्फिडन्स नाही असं वाटतं, जरा घाबरते ती गोष्टींना. पण खरं सांगू का बाबा, आतून खूप स्ट्रॉंग आहे ती. प्रसंग आला ना ती खंबीरपणे उभी राहील बघा. आणि बाबा हो आपला सोहम आहे ना, तो कसा खंबीरपणे शुभ्राच्या मागे उभा असतो. कशाला काळजी करताय तुम्ही? घर आणि ऑफिस दोघंही शुभ्रा आणि सोहम उत्तम रीतीने सांभाळतील. आणि मी तुम्हाला खात्री देते, उद्या प्रसंग आला ना तर आपली शुभ्रा खंबीरपणे उभी राहील. तू अशी एकमेव सासू आहेस की जी आपल्या सुनेची बाजू घेऊन आपल्या सासऱ्याची वाटेल तशी भांडशील. नाही असं झालं तर चांगलंच आहे. बस आपण देवाकडे हीच प्रार्थना करूया, असंच व्हावं. चला निघूया आपण. सांभाळू ना बाबा. हो हो चला चला चला. आजकाल काहीतरी बिनसलंय तिचं. प्रत्येक गोष्ट करताना घाबरत असते. का असं वागलीस तू शुभ्रा? मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. बाबा आय एम रिअली सॉरी बाबा. तरी सोहमने मला सांगितलं होतं की तू सगळ्यांना सांगितलंस तर त्रास तुलाच होणार आहे. अगं पण तुला असं वाटलंच कसं की तुला या अशा अवस्थेत आम्ही वाऱ्यावर सोडू म्हणून? बाबा हेच ओळखलंस तू मला? बाबा म्हणतेस ना मला? मुलगी आहेस ना तू माझी? मग शुभ्रा अगं तुला माहिती आहे ना तू आमच्यासाठी काय आहेस ते. तू आहेस म्हणून हे कुटुंब आहे, कुटुंबाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहेस तू. या कुटुंबाचा श्वास आहेस तू. माझी आणि आसावरीची सून नाही मुलगी आहेस ग तू. मग आम्ही तुझी साथ देणार नाही तर कोणाची साथ देणार ग बाळा? एक गोष्ट लक्षात ठेव शुभ्रा, जग इकडचं तिकडे झालं तरी चालेल पण हा बाप तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. तुझ्यासाठी काय वाटेल ते करीन मी. फक्त सोहमशीच नाही अख्ख्या जगाशी भांडायला तयार आहे मी तुझ्यासाठी. आणि माझी खात्री आहे हे सगळं जेव्हा आसावरीला कळेल ना तेव्हा ती सोहमला पाठीशी नाही घालणार, तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. हा बाबा. बाबा नाही बाबा. बाबा बाबा ऐका. बाबा आई नाही काही नाही कळता का? मग प्लीज प्लीज त्यांना काही सांगू नका. तुम्हाला माझी शपथ आहे बाबा. का शुभ्रा? सोहमचं खरं रूप आसावरी समोर यायला नको? ती त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवते आणि तो तिच्या मागे वाटेल ते करतोय, वाटेल तसा वागतोय हे तिला कळायला नको? शुभ्रा तुला कळत कसं नाहीये? तो फक्त तुझी नाही आमच्या सगळ्यांची फसवणूक करतोय बाबा. आणि त्याची योग्य शिक्षा आसावरीच त्याला देऊ शकते. नाही बाबा. बाबा प्लीज ऐका. मी तुझं काही ऐकणार नाहीये शुभ्रा. माझा बाबा तुम्ही ऐकडे. बाबा प्लीज. बाबा बाबा या तुम्ही इथे बसा. बाबा तुम्ही प्लीज इथे बसा. बाबा आई सध्या वेगळ्या टेन्शन मध्ये येतो. सोमवर त्यांचं खूप प्रेम आहे आणि त्या नाही सहन करू शकणार हा धक्का. बाबा आणि माझ्यामुळे आईने त्रास दिलेला मला नाही सहन होणार. खरंच सांगते. तुझ्यामुळे? तुझी काय चूक आहे यात? हा तुझी चूक असलीस तर एवढीच की तू
तू जीवापाड प्रेम केलंस त्याच्यावर, नको तेवढा विश्वास ठेवलास त्याच्यावर. अर्थात मी दुसरं काय केलं म्हणा. का विश्वास ठेवला मी त्याच्यावर? मला वाटलं तू सुधारला असेल, पण नाही, ते फक्त नाटक होतं त्याचं. बाबा ऐका बाबा, प्लीज सांगू नका. आई ना बाबा, प्लीज बाबा, त्याला नाही सहन होणार बाबा. प्लीज मी तुमच्या पाया पडते बाबा, प्लीज. शांत हो शुभ्रा, उठ. शांत हो, रडू नकोस. ठीक आहे, नाही सांगणार मी असावरीला, पण तू जाब विचारणार आहे सोहमला. तुझ्याशी हे असं वागण्याचा त्याला काहीही अधिकार नाहीये. बाबा या सगळ्याचा काहीच उपयोग नाहीये हो. सोहम या सगळ्याच्या पलीकडे गेलाय. या घराशी, या घरातल्या माणसांशी त्याचा काहीच संबंध नसल्यासारखं वागतोय तो. बाबा माझ्यासाठी सोहम म्हणजे माझं जग आहे हो, पण त्याच्या जगात मला काहीच स्थान नाहीये बाबा. आमच्यात कुठचं नातंच उरलं नाहीये, तर मी कुठच्या अधिकाराने त्याच्याशी बोलू तुम्ही सांगा. कळत कसं नाहीये ग शुभ्रा, हे फक्त तुम्हा दोघांचं नातं नाहीये. अगं तुम्ही दोघं पाया त्या घराचा, त्यावर हे घर आपलं भक्कमपणे उभं आहे. तुमच्या नात्याला जरासा जरी धक्का लागला नाही, घर कोसळून पडेल, उद्ध्वस्त होईल. आणि तू बायको आहेस त्याची. त्याला प्रश्न विचारण्याचा, त्याला खडसावून जाब विचारण्याचा अधिकार आहे तुला. अशी गप्प राहू नकोस. सोहम चुकलाय आणि तू त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून देणार आहेस. बाबा सोहम कुठच्या थराला जाईल ना काही सांगता येत नाही अहो. त्याचा अतिशय भयान रूप बघितलंय मी. त्याच्याशी बोलून काहीच उपयोग नाहीये, उलट गोष्टी अजून बिघडतील. बाबा ऐका. सोहम नाही, पण त्या सुझानशी तरी बोलणार आहेस की नाही तू? काय बोलू त्या सुजनशी मी बाबा? काय बोलणार म्हणजे? विचार तिला. तुला ताई म्हणते ना ती. तुझ्याशी असं वागताना तिला काहीच वाटलं नाही? तिच्या क्षणिक आनंदासाठी हे घर कोसळतं याचं तिला काहीच वाटत नाही? त्यांच्या खोट्या नात्यासाठी या घरातली किती खरी नाती पणाला लागणार आहेत याची जाणीव करून दे तिला. आणि तुला हे बोलता येणार नसेल तर मी बोलतो तिच्याशी. नाही बाबा, तुम्ही स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा बाबा. मी बोलते तिच्याशी, पण तुम्ही शांत राहा. तुम्ही नका त्रास करून घेऊ. मी बोलते तिच्याशी, तुम्ही शांत. माझी मुलगी अशी हार मानून बसेल, आत्मसन्मान गमावून बसेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि त्याहीपेक्षा तुला मला काहीच सांगावं असं वाटलं नाही. मी तुझा कोणीच नाही का ग शुभ्रा? रिअली सॉरी बाबा. मी विसरले होते की तुम्ही माझं सर्वस्व आहात. तुम्ही माझी स्ट्रेंथ आहात बाबा. मी मूर्ख आहे त्या सोहमच्या बोलण्यात आले हो. मला खरं वाटलं त्याचं बोलणं बाबा. मला वाटलं तुम्ही नाही साथ देणार माझी, पण आता नाही वाटत आहे मला भीती. फक्त तुम्ही कायम पाठीशी राहा माझ्या. आता ही माझी लढाई मी स्वतः लढणार आहे. हा बोल मॅडी. नाही, एवढी अशी गरज असेल तर तू काळजी करू नकोस. घरात माझ्याकडे कॅश आहे, मी पाठवून देते. तू ऑफिसमधनं कोणाला तरी घरी पाठवून दे, ठीक आहे? अरे बरं झालं सोहा, काय झालं त्या जागेचं, काही कळलं का तुला? मॅडम आपल्या फॅक्टरीच्या जागेचा काय घोळ आहे याची नीट चौकशी केली मी.
आणि ज्या माणसाने हा प्रॉब्लेम क्रिएट केलाय त्याला प्रत्यक्ष जाऊन भेटलो. मग काय म्हणाला तो? आणि मुख्य म्हणजे आपलं सगळं पेपरवर्क क्लिअर असताना हा प्रॉब्लेम झालाच कसा? काय सांगू मॅडम, हा सगळा प्रकार त्याने फक्त आणि फक्त पैशासाठी केलाय. पण तुम्ही नका टेन्शन घेऊ मॅडम, आपण घेतलेली जमीन एकदम सेफ आहे आणि सगळा व्यवहार एकदम क्लिअर आहे. सगळे व्यवहार क्लिअर आहेत, तर मग जमिनीवरती स्टे कसा काय आला सोहम? तेच तर सांगतोय मॅडम, या सगळ्या गोष्टी त्याने मॅनेज केलेल्या आहेत. तो माणूस जी एनजीओ चालवतो ती सुद्धा फेक आहे. त्यांचं खरं काम फक्त आणि फक्त लोकांकडून पैसे उकळणे एवढंच आहे. माय गॉड, मला कळत नाही पैशासाठी लोक इतक्या खालच्या थराला कसे काय जाऊ शकतात. म्हणजे एथिक्स वगैरे काही गोष्टी त्यांच्यासाठी मॅटरच नाही करत ना. डिस्गस्टिंग. एनिवे, आय एम सॉरी सोहम, मी उगीच तुझ्यावरती चिडले. खरं तर तुझी काहीच चूक नव्हती या सगळ्या प्रकारात. ही जी माणसं पैशासाठी जे वाटेल ते करतात ना, त्यांची मला प्रचंड चीड येते. म्हणून तर मॅडम मला या लोकांशी तुम्हाला डील करूच द्यायचं नाही. मॅडम तुम्ही खरंच खूप साध्या आहात. तुम्ही खूप क्लीन बिझनेस करता, पण आपल्या बिझनेसमध्ये सगळीच माणसं अशी नसतात ना, त्यांना सरळ भाषेत सांगितलेलं कधीच काही कळत नाही. म्हणून अशा लोकांशी तुमचा संबंध न आलेलाच बरा मॅडम. आणि ही सगळी कामं करायला मी आहे ना मॅडम, खरंच मी हे सगळं करू शकतो, मी करेन. मॅडम खरंच आत्तापर्यंत तुम्ही खूप केलं, आता काही रिस्पॉन्सिबिलिटीज मला सुद्धा घेऊ दे ना. खरंच सोहम, मुलगा जेव्हा आई वडिलांच्या जबाबदाऱ्या घेण्याची इच्छा दर्शवतो आणि त्या जबाबदाऱ्या पार पडण्याच्या लायकीचा तो असतो किंवा त्या योग्यतेचा जेव्हा तो बनतो, याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट आई वडिलांसाठी दुसरी कुठलीच नसते. आय नो आय कॅन रिलाय अपॉन यू. बरोबर आहे मॅडम, तुम्ही डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवू शकता. हॅलो, हां बोला. हो सो बरं, एक्सक्यूज मी. हां ठीक आहे. नाही, मी प्रॉडक्ट डिटेल्स दिले होते ना. चांगली संधी चालून आली होती यार, या फोनने माफ केली. बाबा माझ्यासाठी सोहम म्हणजे माझं जग आहे हो, पण त्याच्या जगात मला काहीच स्थान नाहीये बाबा. बाबा, मी जाऊन येते. थांब शुभ्रा, मला वाटतं तू हे सगळं एकटीने फेस करण्याची गरज नाहीये. मी येतो तुझ्याबरोबर. नको बाबा. अहो तुम्ही फिजिकली नसलात म्हणून काय झालं, मला माहिती आहे ना, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात तुम्ही. पण हे सगळं माझं मलाच फेस करायचंय. बाबा अहो काळजी नका करू तुम्ही, तुमची मुलगी आहे मी. असं घाबरून रडत राहून नाही चालणार, हे पटलंय आता मला. सोहमची बायको म्हणून मला सुजनशी बोललंच पाहिजे बाबा. मी आलेच. ठीक आहे, तू म्हणशील तसं. काळजी घे. काय रे, कुठे चाललीस तू? राजा मी ना एका कामासाठी बाहेर चाललीये. मी पटकन येते, पण गुड बॉय सारखं वागायचं हा. आजोना त्रास नको देऊ. ओके शुभ्रा, मला खूप बोर झालंय, मी पण येतो त्यासोबत. बबडू हे बघ, आपण नेक्स्ट टाइम जाऊया. आता खेळ ना अर्जुन बरोबर. नाही, मला तुझ्यासोबत यायचंय शुभ्रा, प्लीज शुभ्रा. बबडू, असा हट्ट नाही करायचा. आई लवकर येणार आहे परत, आणि मी आहे ना, आपण खेळू, मजा करू. ओके? नाही, मला शुभ्रा सोबतच जायचंय, मला शुभ्रा सोबतच जायचंय.
ये राजा, आपण ना गार्डन मध्ये खेळायला जाऊया. शुभ्रा, सुझानशी बोलायला तू शुभमला बरोबर घेऊन जाणार आहेस? हो बाबा, काय आहे, सोहम काही नाती विसरला असला ना तरी मी नाही विसरले. माझ्या जबाबदारीची, माझ्या कर्तव्याची पूर्ण जाणीव आहे मला. मला फक्त सोहमने फसवलेली बिचारी बायको बनून नाही राहायचा. मला माझ्या मुलाला मोठं करायचंय, त्याचं मन जपायचंय, आपलं घर सांभाळायचंय बाबा. आता घरात बसून कंटाळलाय ना बबडू, मग माझी जबाबदारी आहे त्याला बाहेर नेणं. मी बोलेन सुझानशी आणि तो खेळेल पार्क मध्ये. माझंही बोलणं होईल आणि बबडूचंही मन रमेल. ऑल द बेस्ट. चला या. शुभ्रा, कुठल्या गार्डन मध्ये जायचं? इकडे आहे ना, तिथे जाऊया. कधीपासून जायचं आता? वाव, छान गार्डन. बबडू, राजा, थोडा वेळ खेळशील इकडे? माझं एक छोटूसं काम आहे, ते मी करून येते. हे बघ, मी इकडेच असेन. तुला काही लागलं ना तर मला हाक मार. माझं लक्ष आहे तुझ्यावर. ओके? हो शुभ्रा, तू जा, मी ते खेळेन. गुड बॉय माझा. आली. अरे यार, कुठे गेला माझा बॉल? अरे, कोणाचा तरी चेंडू लागला मला रस्त्याने जाताना. कोण आहे? हाय चॅम्प. मीच आहे. ये, माझा बॉल मला परत मिळालाय. अरे चॅम्प, एकटाच खेळतोयस? नाही, मी शुभ्रा सोबत आलोय. आई येते माझी. आई कुठे? ते बघा तिथे. अच्छा, आणि तू त्यांच्या जगण्याचं रिझन? गोडेस गोडेस. चला बाय. ए फ्रेंड, खेळणं माझ्याशी. तुझं नाव काय आहे? तुझ्या या नव्या फ्रेंडचं नाव अनुराग आहे. हॅलो अनुराग, मी शुभम. हाय शुभम. यो यो. यो. असं कर, असं कर. यो. असं 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 असं. हॅलो. बबडू, हे बघ राजा, त्यांना त्रास नाही आहे त्याचा. तू तुझं खेळ. ओके? नाही नाही, मला कसलाच त्रास नाहीये. आपण आमच्या खेळण्याचा तुम्हाला काही त्रास होणार नाहीये ना. मग खेळू आम्ही. खेळायचं आपण चॅम्प. ओके, चला रेडी. थांबा थांबा, मला बॅग काढू द्या. हा. अरे 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 अरे, हँडबॉल नाही, फुटबॉल खेळायचा आहे ना. ये. I love you so much. I love you, Suzanne. Hi Shubham. Hi all. Happy birthday Shubham. ताई, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. ताई, माझा बॉयफ्रेंड राज ना, त्याने मला गिफ्ट दिलाय हा नेकलेस. कानातले हरवलेले होते ना, ते बघा शेजवानी चोरलेत. राजा, मी आल्या, खेळ जरा वेळ. हो. हे घे, हे घे, 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 घे. अरे, घे 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 घे.